नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी CA केसव फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी, द डेस्टिनेशन वेअर सक्सेस बिगिन. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या अपडेटमध्ये, आजच्या पूर्ण डिटेल माहितीमध्ये. सर, ही व्हिडिओ कशासाठी आहे तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या फायनान्स अँड अकाउंटसाठी मेडा म्हणजेच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जा ज्याला शॉर्टमध्ये म्हणतो, तर महाऊर्जाच्या एक्झाम्स ज्या वॅकन्सीज आलेल्या आहेत त्याच्यासाठी मुलांना महाराष्ट्रातला सर्वात डिटेल कोर्स प्रोव्हाइड केला जातं बाय KKCA टीम. येस, तर मुलांना आता त्याच्यामध्ये काय काय कव्हर केलं जाईल तर बेसिकली आपण ऑलरेडी सर मग तुम्हाला लेक्चर अपलोड कधी करणार, मग आम्हाला बघायला किती वेळ लागेल, खूप सारे प्रश्न असेल तुमच्या मनात. काही प्रॉब्लेम नाही, या व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ठीक आहे मुलांनो, पहिली गोष्ट ही जो खरंच सिरियस आहे, ज्याला खरंच पोस्ट काढायची त्याच्यासाठी व्हिडिओ आहे. अदरवाईज डायरेक्ट व्हिडिओ स्किप करा, इथंच स्किप करा, कारण पुढे अर्ध बघण्यात अर्थ नाही. बघायचं आहे तर एंडपर्यंत बघा, तर नॉलेज ॲडिशन होईल, व्हॅल्यू ॲडिशन होईल. आता ह्याच्यात आपण काय कव्हर करणार आहोत की आपण पूर्ण काय काय सिलेबस तुम्ही स्टडी केला पाहिजे, आपण काय प्रोव्हाइड करतोय. डन सर हे व्हिडिओ बघितल्यावर आम्हाला वाटतं की सपोज क्लास जॉईन करायचे तर कसं करणार, इन्फॉर्मेशन दिली जाईल. सर पण आम्हाला वाटतं की नाही, आम्हाला सेल्फ स्टडी करायचं आहे, मग काय आम्हाला या व्हिडिओचा फायदा आहे का. तर विद्यार्थी मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॉईंट टू पॉईंट, चॅप्टर टू चॅप्टर एक्सप्लेन करतोय ना, की तुम्हाला काय स्टडी करून जायचं आहे, कळतंय. म्हणजे तुम्ही सेल्फ स्टडी जरी करणार असेल तर तुम्हाला ओव्हरऑल टॉपिक लक्षात येईल की तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिकचा तुम्ही स्टडी करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे व्हिडिओ बघा 100%. ठीक आहे. सो स्टुडंट्स, के कॉमर्स अकॅडमी, अ डिकेड ऑफ एक्सलन्स इन कॉमर्स एज्युकेशन. आता 10 वर्ष झाले मुलांना KKCAला. हंड्रेड्स ऑफ ऑफिसर आतापर्यंत क्लिअर झाले मल्टिपल एक्झाममध्ये, नगर परिषदचे असेल, महाट्रान्सकोचे असेल, महावितरणचे असेल विद्यार्थ्यांना, आणि हजारो स्टुडंट्स आतापर्यंत म्हणजे 11-12 पासून ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हजारो स्टुडंट क्लिअर झाले ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. सो ऑफकोर्स मी ॲज अ फाउंडर मी हे सर्व लीड करतोय, आणि मुलांनो स्टुडंटच्या हक्कासाठी लढणारा एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे के कॉमर्स अकॅडमी, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी लढणारा. राईट. सो स्टुडंट्स, माझ्याबद्दल सांगायचं झालं तर आय एम चार्टर्ड अकाउंटंट अँड आय कम्प्लिटेड माय चार्टर्ड अकाउंटन्सी इन 2016, बट फ्रॉम दॅट 10 years आय एम कम्प्लिटली डेडिकेटेड फॉर टीचिंग ओनली. मी फक्त आणि फक्त 100% डेडिकेशन माझं फक्त टीचिंगमध्ये असतं, आणि स्टुडंट्सच्या राईटसाठी आपण लढायला कधीही रेडी असतो, कोणतीही एक्झाम असो. जेव्हा स्टुडंटसोबत चुकीचं होत असेल तर आपण त्यांच्यासाठी नेहमीच फाईट करतो. ठीक आहे. तर स्टुडंट्स, फक्त आपलं काम हे एक्झाम फक्त कोर्स विकणं नाही आहे, तर एक्झाम के साथ भी और एक्झाम के बाद भी तुमच्यासोबत नेहमीच राहणार. डन. आता आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक कोर्स दाखवतो आधी, जो KKCAच्या ॲपमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यासाठी करायचं काय, तुम्हाला KKCAचं ॲप डाउनलोड करायचं आहे. डन. प्ले स्टोर आणि ॲप स्टोर दोघांवर आहे. त्याच्यामध्ये मल्टिपल्स कॅटेगरीज येतील, मोबाईल नंबर OTP टाकल्यानंतर त्या कॅटेगरीजमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षा कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्याच्यात पेड कोर्सेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लेखालिपिक, लेखाधिकारी, लेखासेवा सर्वसमावेशक कोर्स दिसेल. ठीक आहे. तर मुलांना त्याच्यात एक कोर्स आपण बनवला आहे, सर्वसमावेशक कोर्स महाभारत बॅच, ज्याची प्राइस 3000 आहे. जे ऑलरेडी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी, शेकडो विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ही बॅच जॉईन पण केलेली आहे. आता त्यांच्यासाठी पण एक गुड न्यूज आहे, आणि ज्यांनी नाही केली त्यांच्यासाठी पण पूर्ण माहिती आहे, तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर मुलांना ह्या कोर्समध्ये आपण ऑलरेडी काही प्री रेकॉर्डेड कंटेंट, म्हणजे जे प्री रेकॉर्डेड इन द सेन्स स्टुडिओ रेकॉर्डिंग नाही आहे, ती लाईव्ह लेक्चरमध्येच रेकॉर्डिंग केलेलं आहे. ते कॅमेरासमोर नाही, फक्त स्टुडंट्स होते तेव्हा सुद्धा लाईव्हमध्ये, तेच रेकॉर्डिंग तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. तर मुलांना आपण जे बेसिकली जे सिलेबस आपण कव्हर केला आहे फायनान्शियल अकाउंटिंग आणि बुक किपिंग रिलेटेड, सो याच्यात ऑलरेडी जो सिलेबस कवर्ड आहे, बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचे बेसिक, जर्नल, लेजर, सबसिडरी बुक्स, पेटी कॅश बुक, ट्रायल बॅलन्स, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, त्याच्यानंतर डेप्री, BRS, NPO, वाउचर प्रिपरेशन, कॅश मेमो, बिलिंग वगैरे, हे झालं फायनान्शियल अकाउंटिंग आणि बुक किपिंग रिलेटेड. हे ऑलरेडी कवर्ड आहे, हे ऑलरेडी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. आता रेकॉर्डेड अवेलेबल म्हणजे ऑफकोर्स यू कॅन अंडरस्टँड की तुम्ही मल्टिपल टाइम ते तुमच्या टायमिंगने बघू शकतात. मग अँड्रॉइडमध्ये बघायचं असेल, ॲपलमध्ये बघायचं असेल, या लॅपटॉपमध्ये ॲक्सेस करायचं असेल, यू कॅन हँडल दिस लेक्चर्स इन एनी डिव्हाइस, वन डिव्हाइस ॲट अ टाइम, एका वेळेला एक डिव्हाइसमध्ये. ठीक आहे. अकाउंटिंग स्टँडर्डबद्दल सांगायचं झालं तर 1, 2, 3, 6, 7, 9, 10, 12, 13 आणि 14, 19, 29 ऑलमोस्ट 9 अकाउंटिंग स्टँडर्ड आपण याच्यात कव्हर केलेले आहेत ऑलरेडी. डन. नेक्स्ट, कॉस्ट अकाउंटिंग एक्सलन्स. मुलांना कॉस्ट अकाउंटिंगमध्ये तुम्हाला बेसिकली सगळ्यात आधी मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड्स रिलेटेड जे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे ते आपण बघितलं आहे. कॉस्टिंगचे डिफरंट मेथड असतात, जसं की ऑपरेटिंग कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, ते कव्हर केलं आहे. देन स्टँडर्ड कॉस्टिंग आणि मार्जिनल कॉस्टिंग, हे विथ फॉर्म्युला आणि विथ प्रॉब्लेम सॉल्विंग आपण घेतलेलं आहे. आणि बजेटरी कंट्रोल सिस्टम, ज्याच्यात बजेट प्रिपेअर केला जातो, फ्लेक्सिबल बजेट, कॅश बजेट, हे कॉस्ट अकाउंटिंगचा एवढा सिलेबस आपण ऑलरेडी त्याच्यात कव्हर केला आहे. डन. त्याच्यानंतर FM, दॅट इज फायनान्शियल मॅनेजमेंट अँड टॅक्सेशन. तर पोरांनो, फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट असतो टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. त्याच्यानंतर फायनान्शियल अनालिसिसच्या टेक्निक्स, फायनान्सिंग डिसिजन आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. सो याच्याशी रिलेटेड टॉपिक
हे पण आपण नोट्स आणि लेक्चर्समध्ये हे पण त्याच्यात कन्सिडर केलं आहे. आणि टॅक्सेशनमध्ये मुलांना इन्कम टॅक्स तर आहेच आहे, इन्कम टॅक्स विच इज डायरेक्ट टॅक्स, त्याचे रिडक्शन एक्झम्पशन्स पण आपण सेपरेटली कव्हर केलेत. टोटल इन्कम कसं कॅल्क्युलेट केला जातो, टोटल इन्कम काढल्यावर त्याच्यावर टॅक्स कसा कॅल्क्युलेट करायचा, आणि मेन म्हणजे फक्त डायरेक्ट टॅक्सच नाही तर इनडायरेक्ट टॅक्समध्ये GST ॲक्ट 2017 हे सुद्धा त्याच्यात कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. सो फायनान्शियल मॅनेजमेंट अँड टॅक्सेशन दिस पार्ट इज ऑल्सो कवर्ड व्हेरी वेल, म्हणजे एकदम परफेक्ट. आणि पोरांवरती रेकॉर्डिंग अशी आहे ना, तुम्हाला असं फीलच नाही होणार रेकॉर्डिंग बघतो, एकदम इंटरॅक्टिव्ह वाटेल तुम्हाला की सर ॲज गुड ॲज आपल्या समोरच आहेत आणि लाईव्ह लेक्चर घेतात, तेवढं इंटरॅक्शन तुम्हाला त्याच्यात फील होईल. ठीक आहे. नाव बिझनेस आणि कंपनी लॉ रिलेटेड, म्हणजे लॉ रिलेटेड आपण काय काय त्याच्यात कव्हर केलं आहे कोर्समध्ये. तर मुलांना इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट झाला, त्याच्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आहे, डन. त्याच्यानंतर एम्प्लॉईशी रिलेटेड जे आहेत जसं की बोनस ॲक्ट, पेमेंट ऑफ बोनस, EPF, मिनिमम वेजेस ॲक्ट, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट, एवढ्या प्रकारचे लॉ सुद्धा कव्हर केले आहेत. आणि कंपनीचा ॲक्ट जो आहे कंपनीचा ॲक्ट 2013 तो सुद्धा आपण आपल्या सिलेबसमध्ये कव्हर केला आहे. मुलांना आपली फीज सगळ्यात कमी आहे असं कधीच म्हणणार नाही मी, फीज सगळ्यात जास्त सुद्धा असू शकते. कंटेंट आपलं कमी नाही, एवढं छातं टाकून सांगू शकतो, कंटेंटमध्ये कमी नाही आपल्याकडे काहीच. कंटेंट तुम्हाला प्रॉपर क्वालिटी आणि भरभरून भेटेल, त्याच्यामध्ये आपण मग असा मागे हात नाही घेत, द्यायचं तर पूर्णच द्यायचं आहे पोराला, काही विषयच नाही. नेक्स्ट ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स एक्सपर्टीज, मुलांना ऑडिटिंगच्या बाबतीत ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड, ऑडिट प्रिपरेशन, इंटरनल कंट्रोल इव्हॅल्युएशन, टाइप्स ऑफ ऑडिट प्रोसिजर, व्हेरिफिकेशन ऑफ ॲसेट लायबिलिटीज, ऑडिट डॉक्युमेंटेशन, एवढे अर्धा डझन टॉपिक आपण ऑडिटमध्ये सुद्धा कव्हर केलेत. ठीक आहे. आणि टेक्नॉलॉजी अँड प्रोफेशनल स्किल्स, पोरांनो टेक्नॉलॉजी म्हणजे IT रिलेटेड, कम्प्युटर सॉफ्टवेअर, डेटा स्टोरेज, डेटा रिट्रीवल, DBMS ज्याला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणतात, हे टेक्नॉलॉजीवाले. आणि इव्हन बिझनेस इथिक्सचे रिलेटेड जे टॉपिक आहे, प्रोफेशनल इथिक्स इन बिझनेस अँड कम्युनिकेशन स्किल. तर पोरांनो एवढे सारे टॉपिक आपल्याकडे प्री रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये रेडी आहेत. आजच्या आज तुम्ही कोर्स जॉईन करा, आजच्या आज तुम्ही लेक्चर्स बघू शकाल. पोरांनो अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, ही जी बॅच जेव्हा लाईव्ह बॅच कंडक्ट केली होती ना, त्याची फीज होती 6,333 रुपये. लाईव्ह बॅच कंडक्ट केली होती तेव्हा. ठीक आहे. त्याची फीज आत्ता फक्त आणि फक्त किती राहिली आहे, 2,999, फक्त 2,999. ओके, दॅट टू विथ ॲडिशनल कंटेंट. एवढं अजून कंटेंट संपलेलं नाही पोरांनो. ठीक आहे. बिफोर आय से एव्हरीथिंग, हा नंबर पटकन नोट डाऊन करून घ्या मुलांना. 7276 582810 7276582810. शुभम जैन सर इज द बॅच कॉर्डिनेटर ऑफ KKCA. ते सर्व माहिती तुम्हाला देतील, बॅचबद्दलची इन्फॉर्मेशन, लाईव्ह लेक्चर कसे राहतील, टायमिंग काय राहील, किती लेक्चर ॲड होणार आहे, किती कंटेंट अजून यायचं आहे, त्याच्यात काही ॲड होणार आहे का, असाच कोर्स राहणार आहे, ॲडिशनल काय भेटणार आहे, प्रत्येक क्वेश्चनसाठी वन स्टॉप सोल्युशन शुभम जैन सर. 7276522810. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला नंबर वगैरे दिलेलाच आहे. ठीक आहे स्टुडंट्स. आता आपण मेडासाठी, सगळ्यात मेन म्हणजे मेडा दॅट इज महाऊर्जासाठी आपण ॲडिशनल कंटेंट काय देतोय. पहिली गोष्ट आपण आता कव्हर केलं ते तर मेडाचा पार्ट आहेच, पण ॲडिशनल आपण काय देतोय अजून मेडासाठी, जे आधीच्या कोर्समध्ये कव्हर्ड नव्हतं. मुलांना बँकिंग आणि फायनान्स रिलेटेड जे नॉलेज आहे, ज्याच्यामध्ये इंडियन बँकिंगची जी सिस्टम आहे, RBI, कमर्शियल बँक, कोऑपरेटिव्ह बँक, बँकिंगचे ऑपरेशन्स असतील, गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असेल त्याची अकाउंटिंग, हे आपण बँकिंग रिलेटेड पार्ट त्याच्यात ॲड करतोय. डन. टॅली प्राईम, मुलांना टॅली वन ऑफ द फेमस सॉफ्टवेअर, कम्प्युटर अकाउंटिंग म्हटलं का टॅली नाव हे येतच. ठीक आहे ना. सो टॅलीचं जे सॉफ्टवेअर आहे त्याचे ऑपरेशन्स आपण बघणार आहोत, म्हणजे कंपनी क्रिएशन पासूनचा पार्ट आपण त्याच्यात कव्हर करणार आहोत, आणि गव्हर्नमेंट पोर्टल्स पण बघणार आहोत. ठीक आहे. आता बँकिंग आणि फायनान्समध्ये टॅली प्राईम मध्ये आधी बघा, टॅली प्राईम मध्ये आपण डिटेलमध्ये काय कव्हर करणार आहे, तर कंपनी क्रिएशन, ग्रुप लेजर, कॉस्ट सेंटर मॅनेजमेंट कशी केली जाते, अकाउंट स्ट्रक्चर कसं असतं, चार्ट कसा असतो. आणि पोरांनो हे मी फक्त बुकमध्येच नाही तर तुम्हाला डायरेक्ट टॅली सॉफ्टवेअरची स्क्रीन ओपन करून शिकवणार आहे. ठीक आहे ना. नेक्स्ट ॲडव्हान्स ऑपरेशन, बेसिकली टॅलीमध्ये वाउचर क्रिएट करणं, कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिट वगैरे वाउचर क्रिएशन कसं करतात, इन्व्हेंटरीचे वाउचर्स कसे असतात, आणि फायनान्शियल रिपोर्ट जे फायनली ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट कसं प्रेझेंट केलं जातं, या सगळ्या गोष्टी आपण टॅलीमध्ये सुद्धा कव्हर करणार आहोत. ठीक आहे ना. नुसतं थेअरेटिकलच नाही तर आपण प्रॅक्टिकल सुद्धा बघणार आहे. मी टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअरची स्क्रीन तुम्हाला प्रेझेंट करून दाखवेल, हाऊ इट लुक्स, हाऊ इट वर्क्स एक्झॅक्टली. ठीक आहे. गव्हर्नमेंट पोर्टल जे मुलांना त्याच्याबद्दल जर सांगायला गेलं तर PFMS दॅट इज पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम, त्याच्यानंतर त्याची एजन्सीचे रजिस्ट्रेशन, स्कीम मॅपिंग, DBT ओव्हरव्ह्यू. सो हे PMFS पोर्टल. त्याच्यानंतर GEM दॅट इज गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस.
याचं जे पोर्टल आहे ते बघणार आपण, आणि ई टेंडरिंग, आजच्या डेटमध्ये ई टेंडरिंगच चालते. ठीक आहे, हे पण आपण त्याच्यात कव्हर करणार आहोत. पुढचा पार्ट बघायच्या आधी जस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. 6333ची प्राइस फक्त आणि फक्त 2999 आहे. 52% सेव्ह होत आहे. अजून मी प्राइस कमी करा, त्याचा वेट करत करत मुलांना एक्झाम संपून जाईल आणि तुम्ही वेटच करत राहाल की आपली एक्झाम ह्यावेळेस पोस्ट काढू, पुढच्या वेळेस फॉर्म भरू, सोडून द्या हा विषय, पटकन जॉईन करा. ठीक आहे, ज्यांनी ही बॅच आधी घेतलेली, सर आता आम्ही काय करायचं, मुलांना तुम्हाला काहीच करायची गरज नाही, तुमच्यासाठी हा बोनस आहे. हे ॲडिशनल कंटेंट तुम्हाला ॲट नो एक्स्ट्रा कॉस्ट, ज्यांनी कोर्स बाय केला त्यांना एकही रुपये एक्स्ट्रा न देता एवढं कंटेंट एक्स्ट्रा भेटणार आहे, आणि ते पण लाईव्हमध्ये राहील. एक्स्ट्रावाला कंटेंट लाईव्हमध्ये घेतलं जाईल. ओके, मी परत सांगितलं तुम्हाला, शुभम सरांचा नंबर नोट डाऊन करून घ्या की टायमिंग रिलेटेड सगळे अपडेट ते देतील. ठीक आहे, आता मुलांना तुम्हाला ही PDF भेटल्यानंतर, अजून सिलेबसचा काही पार्ट सांगायचा बाकी आहे. ही PDF भेटल्यानंतर तुम्हाला करायचं काय, तुम्ही जस्ट या कोर्सवर, या पोस्टरवर जरी क्लिक केलं, जस्ट सिंगल क्लिक, तुम्ही डायरेक्टली त्या कोर्सपर्यंत पोहोचून जाल. डन. त्याच्यानंतर प्ले स्टोअर, ॲप स्टोअर या आयकॉन्सवर जर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट ॲप डाउनलोड करू शकाल तुमच्या अँड्रॉइडमध्ये किंवा ॲपलमध्ये रिस्पेक्टिव्हली. ऑफकोर्स तुमचा जो असेल तो ॲपल असेल तर ॲप स्टोअरमध्ये ओपन करता येईल. डन. आणि इवन मुलांनो, हे बघा QR कोड अजूनही मी तुम्हाला पूर्ण स्क्रीनवर दाखवतो, तुम्ही आताही स्कॅन करू शकता. जर लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर बघत असाल, स्कॅन करा. यू कॅन डायरेक्टली कनेक्टेड टू शुभम सर, हू विल हेल्प यू फॉर युअर डाऊट्स. डन. आणि मुलांनो, सिलेबसमध्ये अजून एक पार्ट आपण जो ॲड करत आहोत तो इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आणि स्टॅच्युटरी कंप्लायन्स रिलेटेड आहे. तो इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटमध्ये काय दिलं बघा, लॅप्सिंग ऑफ फंड प्रोसिजर, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट रिस्क, रिटर्न अनालिसिस, FD आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी, बॉन्ड, म्युच्युअल फंड, इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग, त्याचं व्हॅल्युएशन, हा पार्ट झाला. टॅक्सेस वगैरे रिलेटेड बघायचं झालं तर मुलांना आपण ऑलरेडी इन्कम टॅक्स आपण बघितल्यावरती GST वगैरे पण कव्हर केलं आहे, पण TDS रिलेटेड काही सेक्शन्स त्याच्यात नव्हते कव्हर झाले. डिडक्शन झालं, एक्झाम्शन झालं, सगळं झालं आहे, पण TDS रिलेटेड सेक्शन बाकी होते, तेही आपण कव्हर करतोय. त्याचे जे स्पेशल सेक्शन असतील TDSचे, त्याचं डिपॉझिटची प्रोसिजर काय, रिटर्न कसं फाईल करतात, प्रोफेशनल टॅक्सेस रिलेटेड, या सर्व गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. वन स्टॉप सोल्युशन KKCA. मुलांनो, KKCA नेहमी फक्त क्वालिटी एज्युकेशनसाठी ओळखलं जातं, आणि ही परंपरा 10 वर्षापासून आपण जी मेंटेन ठेवली लिगसी, ती पुढे पण मेंटेन राहणार, याच्यात काहीच शंका नाही. डेफिनेटली पोस्ट काढायची आहे, ही पोस्ट काढणारच. त्या डेडिकेशनने, त्या समर्पणाने तुम्ही विचार करत असाल तरच डेफिनेटली जॉईन दिस कोर्स. जर फक्त एक्झाम द्यायचीच आहे, आता फॉर्म भरलाय म्हणून द्यायची आहे, तर तुमच्यासाठी हा कोर्स बनलेला नाही आहे. सो सी यू देअर अँड हॅव अ डेडिकेटेड ॲटिट्यूड टुवर्ड्स द एक्झाम, अँड डेफिनेटली यू विल गेट द पोस्ट ॲज सून ॲज पॉसिबल. सो विश ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर, ब्राईटेस्ट फ्युचर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत हॅपी लर्निंग विथ KKCA. टेक केअर, बाय बाय. विसरू नका मुलांनो, काय सांगितलंय, ॲप डाउनलोड करायचंय. तर कसं डाउनलोड करायचं, प्ले स्टोअर, अरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जात असंही लिंक भेटून जाईल तुम्हाला. ओके, बाय बाय.